घेऊ. इकडे बनवली मी शेवग्याची भाजी, अजून शिजते त्याच्यामध्ये वाट. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा, आज आहे शनिवार. मी इकडे ठेवले दूध तापायला आणि आमची कारभारी म्हटली आज मी दुपारीच येतोय, तर मग म्हटलं जेवण पण बनवून घेऊ. इकडे बनवली मी शेवग्याची भाजी, अजून शिजते त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. आणि मुन्नू काय भाकरी खात नाही, मग त्याच्यासाठी मळलं थोडंसं 2 चपात्यांचं पीठ. आणि थोडीशी भांडी पण घासून घेतलेत, अजून धुवायचे आहेत. तर मग शूटिंग चालू होती, तर दादांचा फोन आला घरून, गावावरून गहू पण दिलेत. मला लगेच खाली गेले आणि घेऊन आले. चला दाखवते. तर बघा, याच्यामध्ये गहू दिलेत. आता हे नंतर ना याच्यामध्ये पावडर वगैरे टाकून ठेवून देईल उन्हात वाळून, म्हणजे मग ते व्यवस्थित राहतात ना, किडा वगैरे लागत नाही. आणि हे तांदूळ थोडेसे होते, मी साफ करून ठेवलेत, अजून थोडेसे मला साफ करून ठेवायचे. तर चला मग नंतर दाखवते. तर बघा, आता ही डाळ पण गावावरूनच दिलेली आहे आणि त्याच्यात ना खूप खडे आहेत. आणि मी आता जस्ट बघितलं तर त्याच्यात अशी पाकोळी पण झालेली. तर मग म्हटलं चला थोडंसं ऊन आहे, तर उन्हात टाकून घेतले. आणि ही आता मग साफ करून घेईल. असे मोठे मोठे खडे आहेत आणि बारीक पण आहेत ते. आपण हे बघा, आणि गव्हात टाकल्यावर छान मऊ होतात ना चपात्या, म्हणून ही डाळ गव्हामध्ये टाकते मी थोडीशी. 1 किलो 2 किलोमध्ये असं थोडं थोडं टाकायचं. पण मग आता त्याच्यात खडे झालेत, ते मी आत्ता बघितलं. तर मग म्हटलं चला येईल आपण ऊन देऊन घेऊ थोडंसं. सकाळी लवकर बघितलं असतं तर जास्त ऊन भेटलं असतं. आता एवढी सावली आली आहे इकडून. आता थोडंसं आहे ऊन, तर टाकून घेते आणि मग नंतर साफ करून घेते. खूप खडे माती आहेत ना त्याच्यामध्ये. हे बघा, दिसतंय का? कचरा आहे खूप त्याच्यामध्ये. तिला साफ करून घ्यावे लागणार एकदाच, नंतर मग परत आळी वगैरे लागेल तिला. चला आता कपडे धुवून घेते. कपडे सकाळी भिजत घातलेली, कपडे राहिलेत धुवायची आणि मग नंतर दाखवते. तर बघा, बाहेर नजर गेली म्हणून बघितलं मी. इथे शेतामध्ये ना 2 घोडे रोज येतात आणि त्या शेतावाल्यांनी मेथीची भाजी लावलेली आहे, तर फस्त करून जातात अगदी. बघा, खूप वाईट वाटलं असं बघून. त्यानंतर बनवून घेतल्या 2 भाकरी, म्हणूनसाठी चपाती पण बनवून घेतली. जेवण पण झालं, भांडे पण घासून घेतले आणि मग म्हटलं चला आता ही डाळ ना साफच करून टाकते. मग पुन्हा गेले गॅलरीमध्ये. थोडंसं ऊन होतं, मग परत उन्हामध्ये म्हटलं आधी चाळणीने चाळून घ्यावं. पण मग त्याच्यामध्ये ना बारीक बारीक असं जास्त नव्हतं, खूप मोठे मोठे खडे होते, तर मला निवडूनच काढायला लागणार होते. तर आता मग थोडंसं ऊन होतं, तर म्हटलं अजून थोडंसं ऊन लागू दे, म्हणजे मग नंतर एकदाच बसले की साफ करून घेईल. आधी मी ना एक ताट घेतलेलं, ताटामध्ये टाकून मग मी असं निवडत होते, पण ते मला जरा अवघड वाटलं. म्हटलं आता हे एकूण एक खडा निवडून काढायचा आहे, तर पटपट झालं पाहिजे ना, म्हणजे काम आपलं सोपं कसं होईल, त्या पद्धतीने मी विचार केला. थोडा वेळ असं ताटात घेऊन निवडलं, पण नंतर मग मला असं वाटलं ते जर मी खाली ठेवून निवडायला घेतलं तर मग होईल, म्हणून मग म्हटलं ट्राय तर करूया, आपलं काम जर लवकर होणार असेल तर. म्हणून मग मी काय केलं, ते ताटातलं असंच पुन्हा खाली त्याच्यामध्ये हे केलं. आता असं निवडत होते मी आणि त्यानंतर मग मला वाटलं की मी असं करता येईल की असं करता येईल, म्हणजे सोपं कसं वाटेल निवडता लक्षात आलं. म्हणून मग मी काय केलं, ते त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मग म्हटलं चला फरशीवरच असं पटपट जर करता आलं तर मग पटकन होऊन जाईल ना त्या पद्धतीने. म्हणून मग म्हटलं असं करायला लागले, तर मग ते जरा इझी जात होतं. तुमच्याकडे पण असं काही नीस करायला असेल तर निवडायला, तुम्ही असं करू शकता. फरशीवर पटापट इकडे खडे असेल तर इकडे सारायचे आणि चांगले दाणे वगैरे काय असतील ते इकडे सारायचे. ते मला इझी वाटलं, म्हणून मग म्हटलं चला असंच करून घेईल. तर बघा, अशा प्रकारे मी डाळ साफ करून घेतली पटपट, म्हणजे जशी आपल्याला पटकन साफ करता येईल अशा पद्धतीने थोडीशी आयडिया लावून करून घेतलं. एका बाजूला खडे, एका बाजूला डाळ. असं ती सोयाबीनची डाळ आहे. मशीनमध्ये जेव्हा सोयाबीन करतात तेव्हा थोडीशी डाळ पडते ना, मग ती सासूबाईंनी गावावरून दिली होती गव्हामध्ये टाकायला. तर आता थोडीशीच राहिली होती ती साफ करायची. आणि आम्हाला संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं, थोडं वटीवरणाचा कार्यक्रम होता, पण मग त्याच्यासाठी साडी वगैरे पण घ्यायची होती.
म्हणून मग मी थोडीशी डाळ ठेवून दिली, म्हटलं मग नंतर आल्यावर करेल. तर बघा ही साडी आम्ही आणली होती ओटी भरण्यासाठी, खास यांच्या आत्याच्या सुनेचं ओटी भरण होतं. आत्याने फोन केला होता तर म्हटलं चला जाऊया, त्याच्यासाठी मग साडी पण घेऊन आलो. तर मग चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.